नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। काँग्रेस पक्षाच्या या सगळ्या कमिट्या त्या भागामध्ये जाऊन काम करणार आहेत आणि मी उद्या स्वतः संध्याकाळी औरंगाबादला जाऊन परवा आम्ही त्या भागातले अनेक जिल्ह्यातले आम्ही दौरे करणार। दुपारच्या नंतर कमिशनरकडे वेळ मागणार, त्यांना भेटणार आणि त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टीचा अहवाल त्यांना सांगणार आणि त्या तातडीने उपाययोजना लागू कराव्यात आणि त्या भागात पिण्याचं पाणी आणि चाऱ्या जनावरांचा या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण कराव्यात ही मागणी आम्ही कमिशनरच्या पातळीवर करू। आणि हे 2 टप्प्यात विशेष करून हे 2 दिवस आम्ही काम करू आणि नंतर मग 4 तारखेच्या नंतर पुन्हा दुष्काळी परिस्थितीच्या सगळ्या भागामध्ये काँग्रेसच्या या कमिट्या जाऊन त्या ठिकाणी उपाययोजनेचा प्रयत्न आम्ही करू अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्ही आता केलेला आहे आणि उद्या मी स्वतःच औरंगाबाद विभागामध्ये जातो आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, काल ज्या सापळे कमिटीची जी निर्मिती राज्य सरकारने केली त्या डॉक्टर सापळेवरच अनेक आरोप आहेत आणि ते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्यांच्याकडे किरायाची गाडी आहे आणि ते किरायाच्या गाडीचा महिन्याचा खर्चच 1 लाख रुपये आहे। अनेक ठिकाणी त्या मिरज हॉस्पिटलला होत्या, अनेक भागामध्ये त्या नोकरीला होत्या, त्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी काय काय भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठलेले आहेत, त्यांच्यावरचे ते आरोप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मुद्दामून सरकारने या दोषींना वाचवण्यासाठी मग त्या ससून हॉस्पिटलचे दोषी असतील, पोलीस विभागातले दोषी असतील किंवा नेत्याचे कोणी असतील, राज्यकर्त्यांचे कोणी त्या ठिकाणी लोक असतील, त्यांना वाचवण्यासाठी या पद्धतीची कमिटी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून काल काँग्रेसच्या वतीने या सगळ्या या चौकशीसाठी सीबीआयची चौकशी आम्ही मागितलेली होती, पण सरकार अजून हुकीचू करत नाही। कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आम्ही मागणी केली, राज्याचा मुख्यमंत्र्याचा आज दौरा आम्ही पाहिला पेपरमध्ये आणि तुमच्याकडे, ते आता 3 दिवसासाठी आराम करायला आपल्या गावाला गेलेले आहेत अशा पद्धतीचा त्यांचा दौरा आलेला आहे। राज्य पेटतंय, पिण्याच्या पाण्यासाठी पेटतंय, भ्रष्टाचारी व्यवस्थेमध्ये लोक त्यांना न्याय मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री सुट्टीवर जाते आहे। ही जी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळत असेल तर निश्चितपणे लोकांनी न्याय कोणाकडे मागावा आणि म्हणून मी परवा पण एका ठिकाणी बोललो होतो की या भाजपला एवढे आमदार देऊन महाराष्ट्रातल्या जनतेने काय मोठी चूक केली काय हा प्रश्न आता राज्याच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे। त्यांना खासदार जास्त मागच्या काळात निवडून दिलेत, 19 मध्ये त्यांना आमदार जास्त निवडून दिलेत आणि त्याच्या भरोश्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारालाही मुठमाती देण्याचं पाप केलं, पण सत्तेच्या भरोश्यावर सत्तेचा माज जो भाजप आणि भाजप प्रणित सरकारला आलेला आहे त्याचं दर्शन या महाराष्ट्रातल्या लोकांना होतं। जळगावची घटना तर याच्यापेक्षा भयावह आहे, त्याच्यात तर ते पुढच्या टप्प्यामध्ये ते मांडू। आता पुण्याची घटना एकदम आता सध्या हिटवर आहे, त्याच्यामुळे पुण्याच्या या कमिट्या आणि ज्या पद्धतीनं चौकशी समित्या जे सरकार तयार करत आहे हे फक्त दिशाभूल करण्याचं काम सरकार मुद्दामून करते आहे। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।